विज्ञान इयत्ता 6वी चॅप्टर 3 सजीवांमधील विविधता आणि वर्गीकरण. वनस्पतींची विविधता. आपल्या सभोवताली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात. काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात. वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात. एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्येही आपल्याला विविधता आढळते. जसे गुलाबाचे विविध प्रकार, वेगवेगळ्या चवींचे आंबे, तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार. काही वनस्पतींना तर खोड, पान किंवा मूळ नसते. सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा त्या वेगळ्या असतात. या वनस्पतींच्या विविधतेचा आपण अभ्यास करूया. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंद, डाळिंब, सदाफुली इत्यादी. तर काही वनस्पती जसे बुरशी, बांडगुळ, अमरवेल मात्र इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात. त्यामुळे त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात. घटपर्णीसारखी वनस्पती तर कीटकभक्षी आहे. वनस्पतीची रचना. सर्वसाधारणपणे वनस्पतींची रचना 2 भागांमध्ये होते. जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. वनस्पतींचे प्रामुख्याने मूळ, खोड, पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात व नंतर फुलांचे रूपांतर फळांमध्ये होते. या फळांपासून बिया मिळतात. बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात. फूल. वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. पान. पान हे पसरट असते. अन्ननिर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. पाने मुख्यत्वे साधी व संयुक्त अशा 2 प्रकारची असतात. साधे पान जास्वंद, संयुक्त पान गुलाब. खोड. वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्ननिर्मिती, अन्नवाहन, अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करतात. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते. फळ. फळे ही वेगवेगळ्या आकारांची असतात. फळांमध्ये 1 किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. घेवडा, वाटाणा या शेंगा म्हणजे फळेच आहेत. मूळ. माती घट्ट धरून ठेवते. वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वांचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्ये आहेत. गाजर, मुळा यांमध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करते. मुळाचे 2 प्रकार आहेत, सोटमूळ व तंतुमूळ. सोटमूळ उदाहरणार्थ जास्वंद, वड. तंतुमय मूळ उदाहरणार्थ कांदा, गवत. वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता. विविध वनस्पतींच्या संख्येचा विचार केला तर आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झालेली आहे. वनस्पतींच्या या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी त्यांची रचना, विविध अवयव व इतर वैशिष्ट्यांमधील साम्य व भेद यांच्या आधारे वर्गीकरण करण्यात येते. कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले. सुरुवातीस त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र वापरली जात असे. वनस्पतींचे वर्गीकरण. सभोवतालच्या वनस्पतींचा आकार, उंचीमधील फरक आपल्याला लगेच लक्षात येतो. त्या आधारे आपण वनस्पतींचे सहज वर्गीकरण करतो. वृक्ष. काही वनस्पती उंच वाढतात. त्यांचे खोड टणक व मजबूत असते. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. त्यांना अनेक वर्षे फुले आणि फळे येतात. अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात. वृक्ष हे उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात. जास्वंद, कण्हेर व घाणेरी यांमध्ये काय साम्य आहे? झुडूप. काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात. जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असतो, मात्र त्यांची खोड जाड व टणक असते. कण्हेर, जास्वंद, घाणेरी, कोरांटी, गुलाब ही झुडुपे 2 ते 3 मीटरपर्यंत उंच वाढतात. रोपटे. रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात. रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात. रोपटी काही महिना ते 2 वर्षे जगतात.
वनस्पतींच्या खोडाच्या आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप, रोपटे असे प्रकार आहेत. वेल काही वेळी वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात, तर काही वेळी जमिनीवर पसरतात. मनीप्लांटसारख्या वेलीला हवाई मुळे असतात. काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात. ते तुम्ही पाहिले आहेत का? त्यांचा काय उपयोग होत असेल? वेलीच्या खोडाला हात लावून पहा, काय जाणवते? ज्वारी, सूर्यफूल यांसारख्या वनस्पतींचे जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होते. त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात. जर गाजर, बीट यांसारख्या वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्षे लागतात. त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात. जास्वंद, कण्हेर ही झुडुपे तर आंबा, गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्षे जगतात. त्यांना अनेक वर्षे फळे येतात. जीवनचक्र कालावधीनुसार वनस्पतींचे वार्षिक, द्विवार्षिक व बहुवार्षिक असे प्रकार पडतात. ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती, तर ज्या वनस्पतींना कधीच फुले येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात. अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पाने असे अवयव असतातच असे नाही. माहीत आहे का तुम्हाला, जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळते. राफ्लेशिया अर्नोल्डी वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. याउलट जगातील सर्वात लहान फूल हे उल्फिया या वनस्पतीचे असून त्याचा व्यास 0.5 मिलीमीटर एवढा लहान असतो. आपल्या सभोवताली विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या दिसून येतात. वनस्पतींचे त्यांच्या अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. जमीन, पाणी, दलदलीचा भाग, वाळवंट, एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतींचे वेगवेगळे अधिवास आहेत. प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांनी निरनिराळे आकार धारण केले आहेत. वनस्पतींप्रमाणे प्राण्यांमध्येही शरीररचनेत विविधता आढळून येते. डोळ्यांना न दिसणारा अमिबा, आकाराने मोठा असलेला हत्ती, लहान गोगलगाय, पाण्यात पोहणारा मासा, आकाशात उंच उडणारी घार, फुलांभोवती वावरणारी फुलपाखरे व इतर घटक, भिंतीवर सरपटणारी पाल हे सर्व प्राणी आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. प्राण्यांना डोके, मान, धड, शेपूट व हालचालींसाठी हातपाय असे अवयव असतात. शरीरात विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्थाही असतात. या बाबतीत देखील प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते. साप, सरडा, वाघ, मासा, गरुड, कोंबडी, खेकडा, माशी, गांडूळ, मगर, टोळ या प्राण्यांच्या शरीररचनेत काय फरक आहे? प्राण्यांमध्येही अन्नासंदर्भात विविधता दिसून येते. प्राणी या अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्राणी आढळतात. प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्न ग्रहणाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे देखील त्यांच्या शरीररचनेत फरक दिसतो. पाण्याच्या डबक्यातील पाण्याचा थेंब सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला की त्यामध्ये हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव दिसतील. सतत हालचाल करणारा अमिबा दिसेल. अमिबा प्रमाणे पॅराशियम हा सुद्धा एक पेशीय प्राणी आहे. घोडा, अस्वल, कासव असे इतर प्राणी मात्र बहुपेशीय प्राणी आहेत. पाठीचा कणा असलेल्या व नसलेल्या प्राण्यांचे पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राणी असे 2 गट पडतात. साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. गोगलगाय, झुरळ, गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने ते अपृष्ठवंशीय प्राणी आहेत. अंडी घालणारे, पिलांना जन्म देणारे प्राणी कोणकोणते आहेत? स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजे पुनरुत्पादन हे आपण शिकलो आहोत. कोंबडी अंडी घालते व ती उबवते. काही दिवसांनंतर त्यातून पिले बाहेर येतात. गाय वासराला जन्म देते. गायीच्या वासराची वाढ गायीच्या शरीरातच होते. प्रजनन प्रकारानुसार प्राण्यांचे अंडज व जरायुज प्राणी असे 2 प्रकार आहेत. प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्यांचे भूचर आणि जलचर असे सर्वसाधारण वर्गीकरण केले जाते. परंतु बेडूक, सॅलमेंडर, टोड हे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात म्हणून त्यांना उभयचर म्हणतात. घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी हे विविध ठिकाणी राहत असले
तरी हवेमध्ये संचार करतात त्यांना खेचर असे म्हणतात. हे नेहमी लक्षात ठेवा. सजीव सृष्टीतील वनस्पती व प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सजीव सृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण काय शिकलो? वनस्पतींच्या खोडांचे आकार व उंचीनुसार जीवनक्रम, कालावधीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. प्राण्यांचे पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते.